आज मेरी क्रिसमस आहे आणि आपल्या सोबत आहेत गुणरत्न सदावर्ते। अगदी त्यांच्या वेगळ्या स्वॅग मध्ये क्रिसमस स्वॅग मध्ये आपण पाहतोय बघा। गुणरत्न सदावर्ते आता चर्च मध्ये निघालेले आहेत आणि अशा पद्धतीचा त्यांचा स्वॅग आपण त्यांचे थेट बातचीत करणार आहोत। लवकर भेटत नाही, बिग बॉस मध्ये गेल्यानंतर तुम्ही बिझी झालात, सेलिब्रिटी झालात, पण आज चर्चला निघालात, काय काय नेमकी बात आहे? हिंदू धर्माची परंपरा, हिंदू राष्ट्रात राहणं प्रत्येकाची परंपरा आहे की सगळ्यांच्या भावना, सगळ्यांच्या उत्सवामध्ये टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट देण्याची परंपरा आहे। आणि भारताच्या संविधानाने दिलेली मुभा आहे की ख्रिस्ती भावांना सुद्धा या राज्यामध्ये, या राष्ट्रामध्ये आपले उत्सव करता येतात। आणि म्हणून सर्वांकाश सगळ्यांना क्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी, ख्रिस्ती भावांना शुभेच्छा देण्यासाठी आजचा मोठा दिवस आहे। आणि सगळ्यांसाठी, देशातील, जगातील माझ्या जे फॅन्स आहेत बिग बॉसच्या निमित्तानं सगळ्यांना हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस, हॅपी क्रिसमस। नक्कीच, पण हा शर्ट आज बिबट्या आहे तुमच्या शर्टवर। सरकार आल्यानंतर डायरेक्ट शर्टवर बिबट्या असं म्हणा? अरे भैया, श्रद्धेय देवेंद्रजी असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे सगळे तर शेरच आहेत। और शेरों के नगरी में रहने वाले हम सब हिंदुस्तानी, महाराष्ट्राचे जे उद्धव किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी त्यांना कंटाळले होते, त्यांच्या राज्यांना कंटाळले होते, हे सगळे आता आमच्यासारखे लोक खरोखर म्हणजे धन्य मानतो की ह्या राज्याला पुन्हा एकदा शेर बनवण्यासाठी हे सरकार पुढे जाईल आणि जात आहे। लाडकी बहीण असेल किंवा आणखीन काही योजना असतील, येणाऱ्या नवीन वर्षात या क्रिसमसच्या नंतर राज्य, इथं राहणारे लोक सगळे वाघांसारखे जगतील आणि वाघांसारखीच परंपरा या राज्याची आणि ती कायम राहील। 2025चा तुमचा न्यू इयर रेझोल्यूशन काय असणार आहे आणि आज सध्या गुणरत्न सदावर्ते काय करतात, महाराष्ट्राला पडलेला प्रश्न? न्यू ईयर रेजोल्यूशन इज वेरी सिंपल, जियो और जीने दो। ये इस देश के अंदर कोई कट्टरपंथी ताकत, फिर वो पाकिस्तान में बैठा दाऊद इब्राहिम कुत्ता आणि कोणी सुद्धा अशा प्रकारची धार्मिक तेढ निर्माण करण्याचा या देशात प्रयत्न केला, या राज्यात प्रयत्न केला तर कायदेशीर दृष्ट्या तुम्हाला सांगतो छडी घेऊन नीट केलं जाईल। हा पहिला रेझोल्यूशन आहे, कारण हिंदू राष्ट्र भारत हमारा हा सर्वंकषपणे सगळ्यांनी मानला पाहिजे। आणि भारतीय संविधानाची जी परंपरा आहे की शिक्षण, आरोग्य, त्याचबरोबर रोजगार, महिला विकास, सक्षमीकरण, ह्या सगळ्या गोष्टींसाठी अधिकाधिक चांगलं काम करता येईल। सरकारच्या माध्यमातून असेल, न्यायालयाच्या माध्यमातून असेल, कष्टकऱ्यांच्या माध्यमातून असेल, एसटीतल्या कष्टकऱ्यांना न्याय देण्याच्या माध्यमातून ते केलं जाईल। एसटीचा मुद्दा तुम्ही काढला म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो। एसटी कॉपरेटिव्ह बँकेसंदर्भातला चौकशी अहवाल आहे आणि यामध्ये तुमच्या अडचणी वाढतील अशी सुद्धा चर्चा सध्या रंगते। या चर्चेमध्ये किती तथ्य आहे आणि गुणरत्न सदावर्ते, जयश्रीताई पाटील यांना याचा काही फरक पडतो का? साला टीवी 9 वाले है ना, ये खुजली है साला। अरे क्रिसमस के दिन भी लोगों को मजा लेने के लिए आए हो क्या? अरे असं आहे की शहाजी पाटील नावाचे जे अधिकारी आहेत सहकार विभागातले, ते हिंदू राष्ट्र असतील किंवा हिंदुत्ववादी विचार असेल त्याच्या विरोधातले अधिकारी आहेत। आणि शहाजी पाटील असं बोलला होता की ही निवडणूक झाल्याच्या नंतर, म्हणजे कालची विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर त्याला वाटलं होतं की उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची सरकार येईल, त्याच्यासाठी त्यानं जे काही चुकीचं, खोटं, तुम्हाला सांगतो ॲट द फेस खोटं, तुम्हाला सांगतो शहाजी पाटील जर व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपण संविधानिक भूमिका आणि आपण मुजोरपणा कधी दाखवायचा नसतंय, आपण तशा प्रकारचा माज कुणीच दाखवायचा नसतंय, आपण कमीत कमी डोळ्यांनी बँकेमध्ये स्पष्टपणे 1 रुपया सुद्धा, डंके की छोट पे सांगतो शहाजी पाटील, 1 रुपया जर 99 पैसे जर घेतले असतील ना तर सामाजिक आयुष्य आम्ही जगणं सोडून देऊ। परंतु जस्ट बिकॉज आपण उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे भुकणारे लोक म्हणतात आणि तुम्ही त्या जसंच्या तसं कॉपी पेस्ट करता, त्याच्यासाठीची तुमची नोकरी आहे, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय सहकार मंत्री महोदय यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत
जो अहवालच नाही पूर्णत्वा गेलेला 89(1) खाली सहकार कायद्याच्या, त्या अहवालाला सामूहिक वाचन केलं जाते. म्हणजे त्या अहवालाचं वाचन मान्य सहकार आयुक्तांकडं दोन्ही पक्षांना बोलून ते केलं जातं आहे. त्याचं वाचनच 89(1) खाली न होता ह्या अधिकाऱ्यांनी म्हणजे सहकार विभागामध्ये एक कटके नावाचे, आणि बघा लक्षात ठेवा शहाजी पाटील, माझा तुम्ही कधीही सुद्धा मान्य छगन भुजबळ साहेबांसारखा तुम्ही मला त्रास देऊ शकत नाहीत, लक्षात ठेवा. कारण लक्षात ठेवा आम्ही तेवढ्या तोडीस तोड देण्यासाठी, आणि सरकार कष्टकऱ्यांचं आहे, सरकार कष्टकऱ्यांचं आहे, सरकार कष्टकऱ्यांचं आहे शहाजी. याच्यानंतर अशा प्रकारची चुकीची गुस्ताखी, खोटे रिपोर्ट, बनवाबनवी, मी तर एवढं म्हणेल की ह्या खोट्या रिपोर्टवर गुन्हासुद्धा दाखल केला जाऊ शकतो. मला सांगा, एखाद्या व्यक्तीने 1 रुपया नाही 90 पैसे घेतले नाही, आणि जर तुम्ही भविष्यवाणी सांगायला निघालात, कोणत्या महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूलमध्ये शहाजी, कोणत्या सहकार आयुक्त महोदय, कोणत्या महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूलमध्ये लिहिलेलं आहे की भविष्यवाणी सांगायचं? भविष्यवाणी सांगायसाठीचा अधिकारी आहे का? फॅक्टवर दिलेल्या गोष्टी डोळसपणे पाहणे, त्याच्यावर आपलं मत नोंदवणे, वाटते करते. शहाजी, एवढी तर माहिती घ्यायची होती की 350 कोटीच्या ठेवी आलेल्या आहेत. एवढं धांदट खोटं लिहिण्याची हिंमत कशी झाली शहाजी? कारण शहाजीला असं वाटलं होतं 8व्या महिन्यामध्ये की उद्धव ठाकरेचं सरकार म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार येईल, परंतु आम्ही हिंदू राष्ट्र मानणारे लोक आहोत, माझे एसटीतले कष्टकरी हिंदू राष्ट्र मानणारे आहेत. शहाजी सारख्यांनी काही जरी वाकडं करतो म्हणलं ना तर वाकडं होऊ शकत नाही. हे डंके की चोट पे तुम्हाला सांगतो. तुम्हाला फसवण्याचा, बदनाम करण्याचा हा सगळा कट आहे असं म्हणावं मग? अरे ह्या नामर्दांमध्ये काय फसवायची ताकद आहे? अरे हम है ना, हिंदू राष्ट्र मानने वाले है. या असे चालर चिलर गोष्टी, खोटारड्या गोष्टी कशा कुठं नेऊन कशा प्रकारे त्यांचा नायनाट करावा आणि कशा प्रकारे त्यांना नीट करावं हे आम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे. शहाजी पाटील ह्याची मालमत्तेची चौकशी कशी होत नाही ते मी पाहतो. हा किती मोठा कलाकार आहे हे मी पाहतो. चॅलेंज. अरे शहाजी, जिसमें कर नहीं तो डर किस बात का बे? हम किसको मानने वाले? प्रभु श्री रामचंद्र के विचार को मानने वालों में से है और संविधान के ऊपर चलने वालों में से है. त्याच्यामुळे असे चालर चिल्लर अधिकारी कोणाचे तरी बोलके असतात आणि ते असं लिहितात, काही फरक पडत नाही. महाराष्ट्राचं सरकार कष्टकऱ्यांचं सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार श्रमिकांचं सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार हिंदू राष्ट्र भारत उद्याचा पाहणारं सरकार आहे, भविष्य पाहणारं नाही भविष्य घडवणारं सरकार आहे. त्याच्यामुळे अशा अधिकारी कोणत्या दृष्टीनं दृष्ट हेतून अशा अधिकाऱ्यांनी कार्य केलेले, काम केलेले, त्याचा जबाब आम्ही देऊ. 2 राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. एक तर परभणी, जिथे राहुल गांधी सुद्धा गेले होते आणि ही सगळी जी घटना घडली त्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय? आणि बीडमध्ये जे हत्याकांड घडलं, इतकं हिनस हत्याकांड घडलं, मानवतेला लाजवणारं कृत्य घडलं, आता सर्वपक्षीय नेते त्या ठिकाणी जातात. 28 तारखेला महामोर्चा सुद्धा निघतोय. या दोन्ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला कायमा फासणार असं वाटतं तुम्हाला? 2 गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट, आंबेडकरी चळवळीतील सूर्यवंशी नावाचे युवक आणि तेथील आंबेडकरी नेता परभणीचे वाकोडे साहेब, दोघांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये दुःख आहे, वेदना आहेत. आणि घोरबाड नावाचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला स्पष्टपणे त्याला 302 खाली गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे. आणि संबंधित सन्माननीय IG महोदय उमप साहेब त्या बाबतीमध्ये प्रशासकीय काय कसूर केला ते पाहत आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये तशी माहितीसुद्धा दिलेली आहे. निलंबित तर होईलच घोरबांड, परंतु त्यासोबतच घोरबांडला 302चा गुन्हा दाखल व्हावा ही आमची प्रिन्सिपली मागणी आहे. एक. आता राहिला प्रश्न दुसरा, आणि त्याचबरोबर मी आज महाराष्ट्राच्या सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की ज्या प्रकारे आर्थिक सहाय्य देण्याची बाब सांगितलेली आहे ती आर्थिक सहाय्याची बाब एखाद्या मृत म्हणून शेड्यूल कास्ट किंवा भटक्या विमुक्तातला तो वडेरा समाजातला माझा भाऊ सूर्यवंशी
त्या तशा प्रकारचं त्यांना देणं नसून मराठा समाजामध्ये ज्या प्रकारे आपण आर्थिक मदत दिलेली आहे 50 लाख रुपयाची किंवा काय जे काय असेल नोकरीच्या बाबतीतली, त्याच प्रकारची मदत माझ्या सूर्यवंशी भावाच्या कुटुंबियाला मिळाली पाहिजे. कारण भटका विमुक्तसुद्धा हिंदू राष्ट्र मानणारा आहे, शेड्यूल कास्टचा भाऊसुद्धा हिंदू म्हणजे या भारताच्या संविधानाला मानणार आहे. त्यामुळे या दोन गोष्टी प्राकार्यानं. आता दुसरा जो मुद्दा आहे तुमचा की बीडमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या बाबतीमध्ये, बीडच्या हत्याकांडाच्या बाबतीमध्ये मला हे दोन गोष्टी महाराष्ट्राला सांगायच्या आहेत. एक, हत्येचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु हत्येच्या बाबतीमध्ये केवळ अमुक व्यक्ती हे वंजारी समाजाचे होते म्हणून कुणाला टार्गेट करू नका, समाज म्हणून टार्गेट करू नका. तुम्ही आमदार आहात, आमचं काही म्हणणं नाही, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला हाऊसमध्ये बोलायचं प्रिव्हिलेज आहे, परंतु एखादी गोष्ट कोणती चौकशी संपलेली नसताना, पोलीस कारवाई संपलेली नसताना आपण अंगुली निर्देश करणे, धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे आहेत म्हणून, म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्ण चौकशी होण्याच्या अगोदरच, एखादी गोष्ट FIR वर किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होण्याच्या अगोदरच जस्ट बिकॉज कोणीतरी वंजारी आहे म्हणून, ह्या दोन्ही गोष्टी मला जे आहेत बीडच्या बाबतीतल्या तपास पोलिसांना, बिलकुल पोलीस SP आहेत, नवीन आहेत, तरुण आहेत, त्यांनी म्हणजे बिलकुल निपक्षपातीपणे पोलीस तपास करावा, परंतु वंजारी म्हणून एखाद्या समाजाला कोणी टार्गेट करू नका, वंजारी म्हणून एखाद्या नेतृत्वाला तुम्ही टार्गेट करू नका. कारण मला सांगा, असे कितीतरी लोक असतात, फोटोमध्ये असतात, कार्यकर्ता म्हणून येत असतात, काही कामं घेऊन येत असतात, याचा अर्थ धनंजय मुंडे यांनीच खून केला असं जर उंगली निर्देश करून जर कोणी दाखवायचा किंवा भासवण्याचा किंवा नरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या गोष्टीला सुद्धा मी असं म्हणेल की एक सुज्ञ नागरिक म्हणून मला ते न पटणार आहे. आणि त्या उपर जाऊन धस जे बोलत आहेत, धसनी अफिडेव्हिट द्यावं, धसनी स्वतःचं म्हणणं ज्युडिशियल रिफॉर्ममध्ये मांडावं, जसं की ह्युमन राईट्स कमिशन असेल, जसं माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले की ह्युमन राईट्स कमिशन असेल, तिकडे धस का जात नाहीत, तिकडे का आपली बाजू मांडत नाहीत, याच्याकडे का जात नाहीत, पोलीस आयोगाकडे का जात नाहीत. ह्या सगळ्या आयोगांच्या बाबतीमध्ये सुद्धा आता कारवाई चालू झालेली आहे, तिकडे जाऊन त्यांनी आपलं म्हणणं मांडावं. जस्ट समाजात तेढ निर्माण करण्यासाठी, समाजात रोष निर्माण करण्यासाठी, समाजामध्ये काहीतरी एक समाज वेगळाच आहे, एक वंजारी समाजाचा तो माणूस आहे आणि समाजासोबत जोडून हे सगळ्या गोष्टी न पटणाऱ्या आहेत. त्याच्यामुळं जर असं करत असतील राजकीय पुढारी, तपासात हस्तक्षेप करत असतील तर संहितेनुसार एखाद्या तपासात अडथळा निर्माण करणं हे सुद्धा धस साहेब, सन्माननीय आपण आमदार आहात श्रीमान धस साहेब, ते सुद्धा एका प्रकारचा गुन्हेगारी अंग असतोय. पण राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न कोण करतंय बीड हत्याकांडाच्या मागे? कोण वाटतं तुम्हाला मास्टर माइंड कोण वाटतंय? बघा, मुद्दा एखाद्याच्या मृत शरीरावर राजकारण करू नये असा आहे. त्या मृत व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे. आणि ऑब्व्हियसली आमचं म्हणणं आहे की राजकीय पक्ष कोणताही असो, सत्तेतला असो की विरोधातला असो, कुणीसुद्धा पोलीस तपासात अडथळा करू नये. सक्षम बघा, आज मला तुम्हाला सांगायचं आहे, परभणीच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत तुम्ही असे गृहमंत्री किंवा असे मुख्यमंत्री इतिहासात कधी पाहिले का की माननीय प्रकाश आंबेडकर साहेब माननीय मुख्यमंत्र्यांना चालू अवस्थेमध्ये तिथे कॉम्बिंग ऑपरेशन चालू असताना फोन करतात आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी कॉनकॉलवर घेतात आणि त्या कॉनकॉलवर अगदी स्पष्ट चर्चा होते. त्या चर्चेचा दुजोरा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब नंतर देतात. मला असं वाटतं की इतकं स्पष्ट तपास, इतकं स्वच्छ प्रशासन हे म्हणजे तपासाच्या सुरुवातीलाच जे दिसतंय हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, आंबेडकरी विचाराचा जो कार्यकर्ता पॅन्थर आहे, आंबेडकरी कार्यकर्ता पॅन्थर असतो. हा पॅन्थर कधी सुद्धा संविधानाला मानणारा असतो, कायदेशीर प्रक्रियेला मानणारा असतो आणि पॅन्थरला वेगळं सांगण्याची गरज नाही. पॅन्थर नको असणारं राजकारण करत नसतात, आंबेडकरी विचार, रिपब्लिकन विचार नको असणारं राजकारण करत नसतात. त्यामुळे परभणीमध्ये तर न्याय 100% मिळणारच आहे. घोरबांडला जर आरोप जाणून बुजून त्यांनी त्रास दिला असेल, मारहाण झाली असेल तर घोरबांडला नुसतं FIR मध्ये 302 नाही तर घोरबांडला फाशी झाली पाहिजे, ही सुद्धा आज TV9च्या माध्यमातून मी मागणी करतो.
परंतु कायद्यावर विश्वास ठेवणारा आंबेडकरी तरुण आहे आणि मला असं वाटतं न्याय मिळेल. बीडमध्ये शरद पवार गेले आणि त्यांनी सांगितलं की जे सूत्रधार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. सूत्रधार त्यांनी म्हटलेलं आहे. आता सूत्रधार मग शरद पवारांना तिथं भेटायला गेले होते शरद पवार जरंग्यासोबत. मग काय म्हणायचं आम्ही. त्याच्यानंतर गाड्या जळाल्या, बस जळाल्या, त्याच्यानंतर लोकांच्या गाड्या फोडल्या, हॉटेल जळाले. मग सूत्रधार कोण. मग आम्ही म्हणू नये, आम्हाला म्हणायचं नाही मग शरद पवार आहेत का. मग ह्या ना त्या कारणानं लोक फोटो काढून जातात. मग सूत्रधार कोण. हे पहा, शरद पवारांच्या वयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत, ते वयोवृद्ध पुढारी आहेत. त्यांनी काहीतरी साजेल असं बोललं पाहिजे, त्यांना काहीतरी लोकांना पटेल असं बोललं पाहिजे. आणि असं न बोलता शरद पवारांनी वारंवार असं म्हणजे वाचाळ होणं, ह्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र एकदाचा शांत झालेला आहे, चांगली सरकार आलेली आहे, तपास गती घेत आहे. अशा वेळेस शरद पवारांनी जे आहे लावून देण्याच्या भानगडीत पडू नये. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आणि लाईट नोटवर हा इंटरव्ह्यू आपण संपूया. बिग बॉसमध्ये तुम्ही गेलात, बिग बॉसमध्ये पण मोठमोठे खुलासे केले. संपूर्ण भारताला कळालं की तुमच्यासोबत नेमका एन्काउंटरचा प्रकार काय घडला होता आणि तो घटनाक्रम सुद्धा लोकांच्या डोळ्यासमोरून गेला. आता बिग बॉसमधून तुम्ही बाहेर आल्यानंतर चर्चा झडू लागली की गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये कधी पाहायला मिळतील, नवीन कुठला गौप्यस्फोट करणार आहे, आणखी काय काय त्यांच्या मुठ्ठीतून बाहेर पडणार आहे, आणि तुमचं आयुष्य किती बदललं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर. बघा, बदल हा मानवी जीवनाच्या एक हे असला पाहिजे, भाग असला पाहिजे. जिथं गेलं तिथं शिकलं पाहिजे. आणि कला जगतामध्ये बिग बॉसच्या निमित्ताने मला एंट्री मिळाली आणि जागतिक फॅन्स झाले. म्हणजे तुम्हाला सांगायला म्हणजे हरकत नाही की कॅनडासारख्या देशामध्ये माझे ते एपिसोड लावून लोकांनी पार्टीज अरेंज केल्या. शिकागोच्या काही महिला जे टूरवर आल्या होत्या त्यांनी मला आयडेंटिफाईड करून भेटल्या. तुम्हाला सांगतो, त्याही पुढं जाऊन मी ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगू शकतो की पाकिस्तानातले जे हिंदू आहेत, त्या पाकिस्तानातल्या हिंदूंनी एकत्रित बसून ते पाहिल्याचा पुरावा आहे माझ्याकडं. सांगायचं तात्पर्य की जागतिक स्तरावर जे मला मान बिग बॉसच्या माध्यमातून मिळाला आणि त्यामुळं काही माझ्या न्यायालयीन अडचणीमुळे मी परत जाऊ शकलो नाही. परंतु नक्की बिग बॉसची टीम असेल, कलर्सची मान्य टीम असेल, अनेकांचे मला ऑफर्स आलेत की काही रोल्सच्या संदर्भानं. त्या बाबतीमध्ये नक्कीच आपणाला लवकरच समजेल. काही महत्त्वाचे जे पडद्यावर दिसणार आता गुणरत्न सदावर्ते, काही प्रोड्युसर आणि डायरेक्टरसोबत चर्चा चालली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, पिक्चर ऑफर केलं तुम्हाला. नाही तेच सांगतो, एवढ्या गडबडीनं क्रिसमसमध्ये ते सगळं नको, सांगतो मी येणाऱ्या काळात नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. मेरी क्रिसमस तुम्हाला. तर आपण पाहतोय गुणरत्न सदावर्ते यांनी आपली बाजू या ठिकाणी मांडलेली आहे आणि बऱ्याच राजकीय विषयांवर आणि त्यासोबतच ST बँकेच्या चौकशी अहवाल संदर्भात आपला खुलासा दिला आहे. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.